दरवाजा उघडला गेला, नौबत निनादू लागली आणि बहादूर खान मराठ्यांना समोरे जाण्यासाठी फौजेनिसी बाहेर पडला, तेही मुठभर सिबंदीच्या हाती बहादूरगड हवाली करून। आता बहादूर खान लढाईसाठी दौडू लागला। बघता बघता पेडगाव पासून थोड्या अंतरावर मराठे त्याच्या नजरेत आले। बहादूर खानाची 8 ते 10 हजारांची फौज पाहून मराठ्यांनी पाठ फिरवली। आता मराठे सैनिक पडू लागले। हे बघून खान चकित झाला, त्याला काही समजेना, पण मराठे पडून जात आहेत याने तो भारावला आणि चौताडला। त्याने त्याच्या घोड्याला टाच दिली आणि मराठी फौजेचा तो पाठलाग करू लागला। मराठी फौज पुढे तर खान मागे असा धरपकडीचा खेळ सुरू झाला। खान जोरात पाठलाग करत होता, पण मराठी फौज त्याला हुलकावणी देत होती। आता खान पेडगाव पासून 10 ते 12 कोसांवर आला होता, तरी मराठी फौज त्याला गाठ पडेना। पुढे खान 20 कोस धावला, तरी मराठी फौज त्याला गाठता येईना। चिखलगाराडातून धावून खानाची फौज दमली होती। आता खानाने पेडगावकडे वळायचे ठरवले आणि म्हटला, भाग गए डरपोक कही के, अगर मिलते तो खिमा बेना देता उनका। असे स्वप्न रंगवत तो बहादूरगडाकडे जात होता। तेवढ्यात त्यांच्यातील कुणाचे तरी लक्ष गेले की बहादूरगडाच्या दिशेने आकाशात धुराची काळी वेठोडी उठली आहे म्हणून। तो धूर बघून सारे चक्रावले। आता खान जोरात बहादूरगडाकडे धावू लागला। काय झालं असेल म्हणून तो विचार करत होता, पण त्याला काही समजेना। बघता बघता गड जवळ आला। संपूर्ण गडावर धुराचे लोट उठले होते। आता त्याला मराठ्यांच्या माघारी पडण्याचा अर्थ कळला। त्याचे डोकं सुन्न झाले, कारण जेव्हा हा एका बाजूने मराठ्यांचा पाठलाग करत होता, तेव्हा दुसऱ्या बाजूने शिवरायांनी बहादूरगडावर चढाई केली होती। नियोजनानुसार पहिल्या तुकडीचे काम त्याला गडापासून दूर घेऊन जाणे होते, म्हणून मराठे खानाला पाठ टाकून पडत होते। त्यात खान फसला आणि इकडे राजांनी 1 कोटी रक्कम तसेच 200 घोडी घेऊन रायगडाकडे प्रस्थान केले। हे सारं बघून बहादूर खान मात्र गलित गात्र झाला, कारण मराठ्यांचा गनिमी कावा काय असतो तो उभ्या पावसात बघत होता।